नमस्कार मित्रांनो, मी रसाळ सर फिजिक्स शिका मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आपण आपल्या चॅनलवरती फिजिक्सचे सर्व कन्सेप्ट एकदम सोप्या भाषेत मराठीमध्ये आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे तुम्हाला प्रत्येक फिजिक्सचा कन्सेप्ट सहजासहजी समजून जाण्यासाठी मदत होईल। नक्कीच आपले व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर लाईक करायला काही हरकत नाही आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरायचं नाही। तुम्हाला जर फिजिक्स अवघड वाटत असेल तर नक्की आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा। तुमचा कोणत्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही। तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाऊट जरी पडले असतील तरी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला, त्याचे तुम्हाला उत्तर नक्कीच दिले जाईल। बरोबर, चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपला पॉइंट आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम। आपण काल लिनियर एसएचएम ची डेफिनेशन पाहिलेली आहे। द मोशन ऑफ पार्टिकल in which force acting on particle is directly proportional to the displacement and oppositely directed to the displacement। मग या ठिकाणी त्या पार्टिकलचं जे ऍक्सेलरेशन आहे ते ऍक्सेलरेशन आपल्याला काढायचे आणि प्लस त्याचं जे ऍक्सेलरेशन आहे त्याच्यावरून तुम्हाला ठरवायचे की त्याचं डिफरन्शियल इक्वेशन आपण कसं लिहू शकतो। मग लिनियर एसएचएम ला डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपल्याला कन्सिडर करायचं। बघा आता या ठिकाणी आपल्या समोर एक गोष्ट आहे की डेफिनेशन लिनियर एसएचएम ची आपल्याला माहिती, त्यानुसार आपण त्याच्यामध्ये काय सांगितले की पार्टिकल वरती असणारा जो फोर्स आहे हा त्या पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटला काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल। कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर तो अपोजिट डायरेक्शन मध्ये असतो। म्हणून आपल्याला इक्वेशन काय मिळू शकतं, F is directly proportional to displacement and here negative sign indicates that force is oppositely directed to the displacement। म्हणजे बाय डेफिनेशन ऑफ लिनियर एसएचएम आपण असं लिहू शकतो, force is directly proportional to the displacement and oppositely directed to the displacement। बरोबर, त्यानंतर this proportionality sign is replaced by is equal to constant। बरोबर, मग is equal to constant काय घेतलाय, k। या ठिकाणी हा जो k आहे तो काय आहे, रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट। काय हा, रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट। म्हणजे इक्वेशन काय मिळेल आपल्याला, F is equal to minus kx, इक्वेशन नंबर 1। आता लक्षात घ्या, पार्टिकल हा कोणत्याही मोशन मध्ये असू द्या, लिनियर एसएचएम असू द्या, सर्क्युलर मोशन मध्ये असू द्या किंवा कोणत्याही मोशन मध्ये असू द्या, ट्रान्सलेशनल मोशन असू द्या, बरोबर आहे का, लिनियर मोशन असू द्या, त्या सगळ्यामध्ये काय आहे तर न्यूटन्स लॉ व्हेरीफाय होतात। म्हणून आपण इथं न्यूटन्स लॉच्या आधारे सुद्धा फोर्स सांगू शकतो। अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आपण काय लिहू शकतो, फोर्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मास अँड ऍक्सेलरेशन। ऍक्च्युअल न्यूटन सेकंड लॉ काय आहे, applied force is directly proportional to the rate of change of linear momentum। पण हा पॉइंट आपण सोडवत गेलो की आपल्याला काय मिळतं, F is equal to the product of mass and acceleration। याला आपण काय दिलं, इक्वेशन नंबर 2। इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 च्या आधारे डावी बाजू काय दिसते आपल्याला, फोर्स, म्हणजे डावी बाजू काय आहे, सेम। याचा अर्थ काय, याची उजवी बाजू पण काय असणार, सेम असणार। Therefore from equation 1 and 2 we can write MA म्हणजे ही उजवी बाजू इज इक्वल टू मायनस kx। आता हा जो m आहे तो ऍक्सेलरेशनला काय मल्टिप्लाय, उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार, डिवाइड। देअरफॉर a इज इक्वल टू मायनस k अपॉन m इंटू x। आता या ठिकाणी k जो आहे तो काय आहे, रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट। त्या ठिकाणी m काय आहे, मास ऑफ द पार्टिकल अँड ओमेगा बी द अँग्युलर वेलोसिटी ऑफ दॅट पार्टिकल। आणि या दोघांमधलं रिलेशन काय, तिघांमधलं रिलेशन काय, k इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर। म्हणजे k ची व्हॅल्यू m ओमेगा स्क्वेअर जर आपण इथं टाकली तर आपल्याला ऍक्सेलरेशनची इक्वेशन काय मिळेल, a इज इक्वल टू मायनस ही k ची व्हॅल्यू काय आली, m ओमेगा स्क्वेअर अपॉन m इंटू x। m ला m काय होणार, कॅन्सल। काय शिल्लक राहिलं, ऍक्सेलरेशन a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू x, इक्वेशन नंबर 3। दिस इक्वेशन 3 गिव्स द ऍक्सेलरेशन ऑफ पार्टिकल। आता या इक्वेशन 3 वरून आपल्याला माहिती काय मिळते बघा, अँग्युलर वेलोसिटी ऑफ पार्टिकल इज कॉन्स्टंट। अँग्युलर वेलोसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणूया। आता इथं अँग्युलर वेलोसिटी म्हणलं तर गोल काय होणार, त्या ठिकाणी तुम्हाला असं वाटणार की ती जी मोशन आहे ती काय आहे, सर्क्युलर मोशन आहे, बरोबर। त्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणलं तरी आपण चालते, बरोबर। अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय आहे, ओमेगा आहे असं समजा। मग या ठिकाणी ओमेगाची व्हॅल्यू काय आहे, कॉन्स्टंट आहे। आता हा जर कॉन्स्टंट असेल, दिस इज इक्वल टू अँड कॉन्स्टंट रिप्लेस्ड बाय प्रोपोर्शनलिटी। Therefore we can say that acceleration of particle performing linear SHM is
डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट, जे तुम्ही नोट मध्ये लिहिले. बरोबर आहे का? एक्सेलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM is directly proportional to the displacement, and also here negative sign indicates that acceleration is oppositely directed to the displacement. हे पण पॉइंट तुम्हाला सांगता येईल. मग तुम्ही आणखी एक मुद्दा त्याच्यामध्ये ऍड केला की ज्या वेळेला एखादा पार्टिकल लिनियर SHM मध्ये असतो त्यावेळेला फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आहे, तसं ऍक्सेलरेशन पण काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आहे. जसं फोर्स डिस्प्लेसमेंटला अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे तसं ऍक्सेलरेशन पण डिस्प्लेसमेंटला काय अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. पण आपल्याला या पॉइंट मध्ये काय करायचंय? डिफरन्शियल इक्वेशन. आपल्याला एक गोष्ट माहिती बघा, वेलोसिटी इज डिफाइंड ॲज द rate of change of displacement. Therefore, v is equal to dx by dt, and by definition of acceleration, we can say that acceleration is defined as the rate of change of velocity. बरोबर? मग इथं काय लिहिले? dv upon dt, d by dt तसंच, आणि v ची व्हॅल्यू किती आहे? dx by dt. मग dx by dt चं काय घ्यायचं? डेरिव्हेटिव्ह. मग इथं d by dx आहे, बरोबर आहे का? मग या ठिकाणी काय d स्क्वेअर x by dt स्क्वेअर, म्हणजे ऍक्सेलरेशन किती आलं? d स्क्वेअर x by dt स्क्वेअर. मग हे ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय टाकली आपण? d स्क्वेअर x by dt स्क्वेअर, हे मायनस तसंच ओमेगा स्क्वेअर x तसंच. मग d स्क्वेअर x by dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू x. देअरफॉर वी कॅन राईट, आता बघा हे मायनस ओमेगा स्क्वेअर x कुठे? उजव्या बाजूला आहे, बरोबर का? ते कुठे येणार? डाव्या बाजूला. मायनसचं काय होणार? प्लस. देअरफॉर वी कॅन राईट d स्क्वेअर x by dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इंटू x इज इक्वल टू 0. दिस इक्वेशन 4 गिव्स द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. आपल्या या चॅनलमध्ये सर्वच्या सर्व नोट्स फिजिक्सच्या तुम्हाला एकदम मराठीमध्ये सोप्या भाषेत शिकवल्या जाणार आहेत. नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकले की त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. कुठल्याही प्रकारचं क्वेश्चन असेल, काही अडचण असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी दिला जातो. तुम्ही डायरेक्ट कॉल जरी केला तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल.